नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. त्यामध्ये आपण 6 रांगोळी काढलेल्या आहेत. रांगोळी खूप सुंदर तयार केलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या आपल्याला झटपट काढता येणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत, कमी जागेत आणि अगदी कमी कलर वापरून तयार केलेल्या रांगोळी आहेत मैत्रिणींनो. चला तर मग त्याच रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आपण आज पहिली रांगोळी काढलेली आहे. 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती मी एकूण असे 9 डॉट्स दिलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्याच रांगोळी तुम्हाला आवडतील. अगदी सोप्या सोप्या आणि सुंदर रांगोळी आहेत. मागच्या साईडने ओढून घेतलेलं आहे आणि मध्ये नारंगी आणि पिवळ्या रांगोळीने 2 डॉट्स देऊन घेतलेत आणि त्या लाईनच्या खाली सुद्धा एक मी डॉट्स दिला आहे आणि त्याला प्रेस करून घेतलं आहे आणि बोटाच्या सहाय्याने चक्र असं काढून घेतलेलं आहे. बघा, अगदी सोपं आणि झटपट अशा रांगोळी आहेत. आपल्या सोप्या पद्धतीने काढता येणाऱ्याच मी रांगोळी दाखवत असते, जेणेकरून की सगळ्यांना काढता येतील अशा रांगोळी. तर त्या दोन्ही लाईनच्या वर सुद्धा आपण एक एक डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि जे आपण पहिले बोटांनी डॉट्सला मागच्या साईडने ओढून घेतलेलं होतं का, तिथे आपण टूथपिनच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने आपल्याला मागच्या साईडने समोर अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते वेगळ्या पद्धतीने डिझाईन तयार होईल. हे बघा, या पद्धतीने पहिले आपण समोरच्या साईडने मागच्या साईडला ओढलं होतं, त्यानंतर आपण मागच्या साईडने समोरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे. त्याने अशी एक वेगळ्या प्रकारची डिझाईन इथे तयार होते आणि त्यावरती मी असे छोटे छोटेसे ठिपके मारून घेते. तर ही एक वेगळ्या प्रकारची आणि नवीन, साधी, सोपी आणि एकदम झटपट होणारी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. तर इथे मी 2 आणि त्याखाली छोट्या साईजच्या 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला खालच्या साईडनी आपल्याला वरच्या साईडला असं एक चक्र काढायचं आहे, वरच्या लाईनच्या वरती, आणि या साईडच्या लाईननी पलीकडच्या साईडला आपल्याला सेम याच पद्धतीने गोल असं चक्र काढून घ्यायचं आहे इथे. हे बघा, या पद्धतीने. आणि इथे व्यवस्थित आपण त्याला क्लीनसुद्धा करून घेऊयात. थोडीफार रांगोळी स्प्रेड झालेली आहे त्यामुळे. तर इथे बघा, मी इथे क्लीनसुद्धा करून घेतले आणि इथे मी छोट्या लाईन ज्या होत्या त्यावरती लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन त्याला प्रेस करून घेते आणि ज्या मोठ्या लाईन आहेत त्यावरती पिवळ्या रांगोळीने 2 आणि व्हाईट रांगोळीने 2 देणार मी. मैत्रिणींनो, नवीन रांगोळी पाहत असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला रांगोळी पाहता येतील, नवनवीन रांगोळी शिकता येतील तुम्हालाही. त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि हायपही करा. तर इथे बघा, आपली दुसरी साधी, सोपी, सिंपल रांगोळी काढून झालेली आहे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. फ्रीहँड रांगोळी आहे. हे बघा, मी इथे अशी कर्वमध्ये अशा 2 लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि ज्या जागी आपला असा खोलगट भाग आहे तिथे आपल्याला अशी 2 चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने काढायचे, ते एकदम सहज येऊन जातात. इथेही नाही आलं तर थोडंसं क्लीन करून घ्या. जे आपण चक्र काढले त्याच्या खालच्या साईडला आपल्याला असे 3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि ह्यालासुद्धा आपल्याला बोटाने आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने एक सुंदरसं फूल तयार होईल इथे आणि त्यामध्ये आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट्स देऊयात. हे बघा, या पद्धतीने खूप नाजूक आणि एकदम सिंपल रांगोळी आहे, पण दिसायला खूपच सुंदर रांगोळी दिसते. तर एका टोकाला मी पिवळ्या रांगोळीने 3 डॉट्स दिलेत आणि एका टोकाकडे लाल रांगोळीने 3 डॉट्स दिलेत. तर किती साधी, सोपी आणि एकदम सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे मी एक मधल्या लाईनवरती हिरव्या रांगोळीने सुद्धा डॉट देते एक, आणि जे फूल काढलं होतं त्यावरती छोटे छोटे असे डॉट्स दिलेत. तर ही सुद्धा आपली रांगोळी काढून तयार झालेली आहे. अतिशय सोपी आणि देखणी रांगोळी आपली तयार झालेली आहे इथे. तर इथे आपण आता चौथी रांगोळी काढतोय पुढची. तर इथे आपल्याला 3 ते 2 असे डॉट्स मारून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला स्टार तयार करून घ्यायचा आहे, चांदणी. तर हे बघा, 3-3 या ठिपक्यांना जोडून आपली एक अशी चांदणी तयार होते. या पद्धतीने ठिपके मारून चांदणी काढली का त्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो. एकदम तालबद्ध पद्धतीने आपल्याला या मागे पुढे होत नाही, एकदम व्यवस्थित येतो. तर हे बघा, दोन्ही साईडने असे चक्र काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला 2-2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत.
मी मध्ये ऑरेंज रांगोळीने एक मोठासा डॉट्स देऊन घेते आणि जे आपण चक्र काढलेले आहेत दोन्ही साईडनी स्टारच्या त्यावरती आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी आणि त्यावरती एक आपल्याला अशी लांब आकाराची लाईन ओढून घ्यायची आहे। तर ही सुद्धा साधी सोपी आणि झटपट काढून होणारी रांगोळी तयार झालेली मैत्रिणींनो। अशा रांगोळी देवघरामध्ये काढण्यासाठी खूप आपल्याला सोप्या पडतात, कारण झटपट काढता येतात आणि आपल्याला रोज रोज नवीन नवीन रांगोळी देवघरासमोर काढायला मिळतात। तर आता इथे आपण 5वी रांगोळी काढतोय। तर मी इथे हिरव्या रांगोळीने अशा 2 लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला थोडा लांब आकाराचा एक असा डॉट्स देऊन घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला हाताने असं चक्र काढून घ्यायचं आहे। डॉट्स थोडा वरती गेल्यामुळे मी डबल अजून एक वेळा थोड्या मोठ्या आकाराचं चक्र अजून काढून घेते त्यावरतीच। तर हे बघा आता थोडंसं एकदम जवळ आलेलं आहे लाईनच्या आणि त्याखाली आपल्याला सेम 2 त्याच पद्धतीने काढायचे आहेत सेम आकाराचे। हे बघा या पद्धतीने अगदी सोपं आहे, तुम्हाला नक्कीच जमत असेल आता काढून पाहून, तरी आपल्याला जमतच असतं रोज रोज ट्राय केलं का। तर त्याखाली आपल्याला असे 3 डॉट्स द्यायचे आहेत आणि वरती मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 2 डॉट्स देते आणि त्यावरती एक निळ्या रांगोळीने एक डॉट देते। इथे सुद्धा छोटा छोटासा देऊन घेतलेला आहे डॉट आणि इकडे लाल आणि तिकडे पिवळ्या रांगोळीने आपण असं देऊन घेऊयात। तर ही सुद्धा युनिक पद्धतीची रांगोळी आपली तयार झालेली मैत्रिणींनो। रांगोळी हातात घेतलं का वेगवेगळ्या कलाकृती निर्माण होत असतात, आकार वेगवेगळे तयार होत असतात। जसं जसं आपण रांगोळी काढत जाल तसे आकार आपल्याला सुचत जातात, त्याप्रमाणे रांगोळी तयार होत असतात। असं वाटतं का रांगोळी काढताना आता संपायलाच नाही पाहिजे, अजूनही रांगोळी काढायला पाहिजे, पण एका भागामध्ये आपण किती दाखवणार, 6, 7, 8 यापेक्षा जास्त दाखवलं का व्हिडिओ खूप मोठा होतो, मग पाहायलासुद्धा बोर वाटतं। त्यासाठी 6, 7, 8 रांगोळी खूप होतात आपल्या एका व्हिडिओमध्ये। मला तरी रांगोळी काढायला खूप आवडतं। एकदा रांगोळी काढायला सुरुवात केली का कितीतरी रांगोळी काढाव्या असं वाटतात आणि जसजसे आपण रांगोळी काढत जाल तसतसे आकारसुद्धा सुचत जातात। त्याप्रमाणे मी रांगोळी काढत असते, अगदी जेणेकरून की सोप्या रांगोळी काढायचा प्रयत्न करते। मला पण काढायला सोप्या वाटल्या पाहिजे आणि तुम्हालाही बघायला आणि काढायला पण सोप्या वाटल्या पाहिजेत। तर इथे बघा आपली ही रांगोळी होत आलेली आहे। डॉट्स देऊन मी अशा तिन्ही साईडनी लाईन ओढलेल्या आहेत आणि त्यामध्ये असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती हिरव्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देते। मैत्रिणींनो, अशाच रांगोळी तुम्हाला आवडत असतील तर पाहत राहा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन रांगोळी शिकतसुद्धा राहा आणि दारात रांगोळी तुम्हीसुद्धा काढत राहा। एक पॉझिटिव्ह वाईब घरामध्ये येत राहते, त्यासाठी आवर्जून तुम्ही रांगोळी शिकत राहा आणि रांगोळी काढतसुद्धा राहा। तर अशाच रांगोळी माझ्या नेहमी पहा आणि तुमच्या दारामध्ये काढा आणि शिकतसुद्धा राहा तुम्ही। आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अनु डेली रंगोली, तिथे सुद्धा फॉलो करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।